शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवलेले सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून पंचवटी, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड, मध्य नाशिक, गंगापूर रोड अशा शहराच्या अनेक भागात निशाणी मशाल असलेले राजाभाऊ वाजे घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. सिन्नर विधानसभेच्या आमदारकीच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केलेली विकासाची कामं, नागरिकांशी असलेला जनसंपर्क, सर्वसामान्य राहणीमान यामुळे राजाभाऊ वाजे यांचे अल्पावधीतच शहरवासियांशी आपुलकीचं नातं जोडलं गेलंय. म्हणूनच राजाभाऊ वाजे यांच्या भेटीगाठी सुरू असताना नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट, शिवसैनिक यांच्याकडून राजाभाऊ वाजे यांचं ठिकठिकाणी औक्षण करून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिक रोडच्या जेल रोड भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 17 आणि 18 या दोन्ही महापालिकांच्या प्रभागात राजाभाऊ वाजे यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, माजी नगरसेविका मंगला आढाव, कुलदीप आढाव, रोशन आढाव, दिनकर आढाव, मसूद जिलानी यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ दसकगाव, सातभाईनगर, चंद्रेश्वरनगर, पिंटो कॉलनी, आढावमळा, नारायण बापू नगर, शेलारमळा, पंचकगाव, राहुलनगर, प्रगतीनगर, गणेशनगर, शिवाजीनगर, साईनाथनगर, मिरेमळा, पिंपळपट्टी अशा प्रभाग क्रमांक 17 आणि 18 मधील भागांमध्ये राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आमच्या महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार सन्माननीय राजाभाऊ वाजे यांचा प्रचाराचा दौरा आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये या ठिकाणी होत आहे. खरं तर आम्ही प्रभागात फिरतोय, पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी जाणीवपूर्वक आपल्याला सांगावं लागेल की राजाभाऊंची एवढी लोकप्रियता आहे की आमच्या प्रभागामध्ये प्रत्येक घर राजाभाऊंना ओळखतं. प्रत्येक घराशी, प्रत्येक कुटुंबाशी राजाभाऊंचं कुठे ना कुठे नातं आहे, कुठे ना कुठे मैत्रीचे संबंध आहे. राजाभाऊंचा कोणी जुना सहकारी भेटतो, कोणी शाळेचा मित्र भेटतो, कोणी सिन्नर तालुक्यातला भेटतो. अशा प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे राजाभाऊंचे सहकारी भेटत असतात. त्यामुळं प्रचाराला खूप मजा येते आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. लोकांमध्ये येत्या 20 मेची लोक आतुरतेने वाट बघतायत आणि तुम्हाला मी खात्रीने सांगतो की आमचा प्रभाग क्रमांक 17 असेल, प्रभाग क्रमांक 18 असेल, सन्माननीय आमच्या नगरसेविका मंगलाताई आढाव, सन्माननीय आमचे शिवसेनेचे नेते दिनकरप्पा आढाव, आमचे कुलदीप आढाव, रोशनभाऊ आढाव आणि आमच्या परिसरातील प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व शिवसेनेचे असेल, आमच्या सिद्धेश्वर नगर मधील सर्व मंडळ असेल, हे सर्व जण प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व मंडळ हे राजाभाऊ वाजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आमची शिवसेना खंबीरपणे या ठिकाणी काम करून राजाभाऊंना मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहे. धन्यवाद. आम्ही या ठिकाणी जेल रोड परिसरामध्ये आज फिरतो. या ठिकाणी आमच्या नगरसेविका मंगलाताई आढाव आहे, त्यानंतर प्रशांत भाऊ आहे, त्याचप्रमाणे अनेक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आणि जे परिसरामध्ये जे काही प्रमुख लोक आहेत, महत्वाच्या काही व्यक्तींना आम्ही या ठिकाणी त्यांच्या गाठी भेटी घेतो. जवळ 100-125 लोकांना आम्ही आज या ठिकाणी भेटतो आहे. त्याच्यानंतर दुपारनंतर त्या बाजूच्या वार्डामध्ये आम्ही जाणार आहोत. आज जेल रोडमध्ये पूर्ण करून 5:30 वाजता आमच्या सिटू खुटवडनगर त्या ठिकाणी जे काही इंडिया सिक्युरिटी प्रेस असेल किंवा जे काही युनियन आहे, त्या युनियनचे सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्या बैठकीला आम्हाला जायचं आहे. संध्याकाळी वडांगलेला एक कार्यक्रम आहे. परंतु जेल रोड आणि नाशिक रोड हा खऱ्या अर्थानं पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून या भागामध्ये शिवसेनेला मानणारे आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे लोक या परिसरामध्ये राहतात. अनेक ज्येष्ठ शिवसैनिक देखील आज या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत आणि त्यामुळे या भागामध्ये शिवसेनेचे उमेदवार आमचे राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मोठी आघाडी या भागातून मिळाल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत फिरत असताना लोकांचा उत्सव बघून आमच्या लक्षात येते. कमीत कमी 50, 60, 70 ठिकाणी आम्ही गेलो. प्रत्येक ठिकाणी राजाभाऊचं त्या ठिकाणी औषध लोकांनी केलेलं आहे. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचा जेलरोड दौरा आज असून या दौऱ्यानिमित्त आज प्रभाग क्रमांक 17 मधील आज आम्ही सकाळी दसगाव मारुती मंदिर या ठिकाणी सुरुवात केली आणि या ठिकाणी लोकांचा एक उत्कृष्ट प्रतिसाद आज आम्हाला लाभतोय.
तुम्ही आता बघितलं असेल ठिकठिकाणी भाऊंचं औक्षण या ठिकाणी करतो आणि ज्या अर्थी आपण औक्षण करतो त्या अर्थी हा उदंड प्रतिसाद मग नागरिकांकडून आम्हाला मिळतो आणि हा भाग शिवसेनेचा अधिकृतून आहे जो बालेकिल्ला आहे. त्याच्यामुळे ह्या भागामध्ये जे काही लोक आहे किंवा मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. मी आज जेलरोड परिसरात आदरणीय दत्तानंद असतील, प्रशांत असतील, आदरणीय आढावताई असतील यांच्या सर्वांच्या बरोबरीने आणि सर्वच कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांच्या बरोबरीने सकाळपासून फिरत आहे. प्रतिसाद उत्तम आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. काय लोकांना आव्हान असणार आहे 20 तारखेच्या मतदानाच्या संदर्भात? लोकांना मशालीला मतदान करा हे सर्वांना मी आवाहन करत आहे. काही लोक प्रश्न विचारत आहेत त्याबद्दल त्याचं समाधान मी बोलतो. नाही, आता त्यांनी पाठिंबा दिलेलाच आहे, परंतु त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करणं आम्हाला वाटतं महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी एक बैठक लावलेली आणि त्या बैठकीला सर्वजण जाणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, इतर मित्रपक्षांचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची निशाणी असलेल्या मशालीची धग दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. याप्रसंगी कैलास आढाव, राजाभाऊ लोखंडे, योगेश नागरे, शिवाजी आढाव, विनायक आढाव, देविदास पवार, अरुण माळवे, अनिल आढाव, दिलीप आढाव, उमेश लोखंडे, सुधीर सोनवणे, उमेश शिंदे, संतोष वाजे, कल्पेश बोराडे, प्रशांत पाटील, नागेश इंगोले आदी उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.